आता मला एक सांगा, ती जमीन जर ग्रामस्थांना दिली तर तुमचं म्हणणं काय, ग्रामस्थ विकतील? एवढे 2 मिनिटं एवढं त्यांनी म्हटलंय त्याच्यामध्ये काय की लोकांना जमीन वाटप करून लोक जमीन विकणार. कमजोर समजता तुम्ही लोकांना, एवढं कमजोर समजता? तुम्हाला काय वाटतं श्रीमंत तुम्हीच लोक नाहीत? एवढं कोण राहिलं नाही आता. हे चॉकलेट दुसऱ्याला द्यायचे, इकडे कुठे द्यायचे नाहीत. तुम्ही म्हणता तहसीलदार, जिल्हाधिकारी कुणाच्या तरी घर गाड्यासारखं काम करतात, आहेच ते घरघडी आहे. मग ह्या प्रशासनाचे प्रमुख पालकमंत्री म्हणून, मग पालकमंत्री काय करतात? हे केलं ना, हे केलं. 2 मिनिटं साहेब ऐका, एका दिवसात तुम्हाला वाटतं हे एवढं सगळं कोण आणू शकतं? पालकमंत्र्यांची ताकद आहे ना. ऐका साहेब, माझं एका वर्ष लागलं असतं हे सगळं करायला. पण हे कोणीतरी प्रशासनानेच केलं म्हणून हे आलं ना. 100% ना. मग तुम्ही घरगडी हे कसं घरगडीच आहे साहेब. महत्वाचा विषय म्हणजे स्वातंत्र्य आणि सैनिकांना त्याच्या हक्काच्या नोंदी मिळणं गरजेचं आहे. गावातल्या लोकांना मिळून पालकमंत्र्यांनी सगळं केलं. शेवटच्या म्हणजे थोडीशी तुमचा घास आलाय, तुम्ही म्हणताय ह्या जमिनी तुम्हाला पण पटतंय ते दिसतंय, पण ह्या लोकांना जमिनी प्रत्यक्षात कधी मिळणार आहे? त्याच्यापैकी जर होणार नसेल तर पालकमंत्र्यांची भूमिका काय असणार? त्यांच्या अगदी जवळच्या आहार किंवा सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे जमिनी लोकांना प्रत्यक्षात कधी मिळतील? जमिनी मिळणार, 100% मिळणार. नाही, पण हे जे शासनाची जमीन आहे ना ती ठेवायला आहे का तरी? 7-12 लावायला कोणाची अडचण नाहीये, पण कॉमनली वन आणि शासन एकत्रित द्या अशी काहीतरी मागणी होती ना, त्यात वन थांबली. विषय सांगू, हे सगळ्या पेरलेले विषय आहे. शिकवण्याची काय मागणी बिगणी काही नाही. असंच तर त्याने त्यावेळी सांगितलं आहे का की वन आणि शासनाची आम्हाला मी सांगतो ना तुम्हाला, मी सांगतोय ना, हे फक्त हे कोणाची अशी मागणी नाहीये. 287 हेक्टर जमीन आहे ना, लोकांचीच आहे. लोक सांगतात की द्या. वनाची जमीन आहे ना, ती वनाची नाहीये. त्याच्याबद्दल प्रक्रिया मी तुम्हाला सांगितलं ना साहेब. ऐका ना, आमचं काय म्हणणं आहे माहितीये का, ती कलम 7 आणि त्याची चौकशी होऊन ना ती जमीन आम्हाला मिळू शकते, आम्हाला माहिती आहे. जो माणूस लीड करून इथपर्यंत येऊ शकतो ना, त्याला हेही माहिती की कलम 8 मध्ये, कलम 6 मध्ये जमिनी कशा सोडवायच्या. तुम्हाला काय वाटतं, आमचे काय ते प्रस्ताव आमचे रेडी नसणार, आमचे इनपुट्स रेडी नसणार? सगळं माहिती आहे. उद्या वाटप होणार काय? वाटप 7-12 वाटप होणार. अहो 15 तास झाला ना, मी तुम्हाला दाखवलं ना परत. उद्या काय प्रक्रिया होणार? आता पुढची भूमिका काय असणार नेमकी? आता पुढची भूमिका तुमची काय? तुम्ही लाट सांगितलं होतं ना 15 वेळेला नाही झालं तर आम्ही काय सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या याच्यात सांगत नाही. उद्या सांगा काय करणार? पुढची काय? उद्या काय? उद्या हे होणार काय? उद्या 15 ऑगस्ट आहे. नाही तर वाटप होणार काय? 7-12 मिळणार काय शेतकऱ्या लोकांना? उद्या कसं वाटप होईल? मला एक सांगा, इथे म्हटलंय काय म्हटलंय, स्थानिक विधानसभा बरोबर आहे. आता नाही, समिती आहेच ऑलरेडी. स्थानिक विधानसभा सदस्य कळलं ना तुम्हाला काय होत नाही 15 ऑगस्टला? संपला विषय. कोणाच्या तरी हट्टीपणामुळे असं तुम्ही म्हणता किंवा काय करू? जबाबदार मंत्री आहेत राज्यातले आणि लोकांना जमिनी अशा वेळी वरच्या लेवलवर जमिनी का किंवा हा 30 सदस्यीय समिती आता एक पुढे जात आहे. मी तुम्हाला गोष्ट सांगू, लोकांना त्यांचे 7-12 मिळणार, तुम्हाला गॅरंटी. कालावधी त्यांनी 10-15 वर्ष दिली होती त्यांना 15 वर्षी, म्हणून आम्ही. मला विषय सांगू का? मला विषय सांगू, एक गोष्ट लक्षात घ्या. आम्हाला पालकमंत्री केवळ 2 वर्ष. माझा ऐका, फक्त 2 वर्ष आम्हाला पालकमंत्री मिळाले. 2 वर्ष. माझा ऐका, राजकारण सोडून द्या बाजूला. ज्याला करायचं असतं ना तो काय करू शकतो या 1-1.5 वर्षामध्ये, ते इथे दाखवलं तुमच्या समोर सगळा प्रवास. 2 मिनिटं त्याच्या आधी होते का पालकमंत्री? होते ना? कोणी केलं एवढं सगळं? केलं ना? दिसतं ना? आता तुम्ही